आणि या कल्याणदास वाडीमध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये मी नेहमी यायचे. तुम्ही नेहमी मला आदराने इथे बोलवता. तुमच्याकडे सुखाला सुद्धा बोलवता आणि दुःखात कळलं तर मी प्रयत्न करते की पोचायचा. तुम्ही दरवर्षीप्रमाणे प्रतिवर्षीप्रमाणे तुमचा इथे हा जो सोहळा असतो तो साजरा करताय, दीपोत्सव साजरा करताय. तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्यांची माफी मागते. कारण सभा होती आमच्याकडे आज भायखळा विधानसभेची जो निवडणूकचा प्रचार आहे त्याची सभा होती. त्या सभेमुळे मला लेट झालं आणि तुम्हाला थांबावं लागलं, त्याबद्दल माफी मागते तुमची सगळ्यांची. बोला ना, जिंदाबाद. मग काय झालं? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ताई त्या अगोदर आपल्या या कार्यक्रमाच्या कोरिओग्राफर त्यांचा एक सत्कारही तुमच्या हस्ते झाला नक्की होते. अनप्रेडिक्टेबल ज्याला म्हणतो, ज्याला स्थिरता नसते आणि कोविडमध्ये तर स्थिरता अजिबात नव्हती. आम्ही प्रयत्न केला की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि जाधव साहेबांनी आणि आम्ही आणि शिवसैनिकांनी तुम्हाला जेवढी आमच्या यथाशक्ती मदत होती ती करण्याचा प्रयत्न केला. आणि कलाकार म्हणजे यशवंत जाधव साहेबच कलाकार आहेत, त्यामुळे प्रश्नच नाही. कलाकार माझ्या घरातच आहे, त्यामुळे कलाकारांचा आदर नेहमी आणि प्रेम सुद्धा कलाकारांना आमच्याकडे नेहमी असंच. ताई तुमच्या हस्ते. आणि दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्याकडे एक कलाकार आहे अजून, सागर ही, त्याचाही सत्कार तुमच्या हस्ते झाला पाहिजे का? आपलेच पोर आहे. या आमच्या नृत्य दिग्दर्शिका अंबिकाजी गुजर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सागर सातपुतेचाही सत्कार झाला. अंबिकाला सगळ्यांनी मिळून असा आशीर्वाद द्या की अंबिका, सरोज खान आणि दुसऱ्या कोण होत्या त्या? नाही, निघाताही जाऊ दे ग, निघाताही आपली सेटीला जाऊ दे पुढे. नाही ती वाढली ती कोण? आणखीन एक कोरिओग्राफर होती, साडी होती बघा, सरोज खान आणि प्रिया आपली कोणती बरा खान यांना ट्रीट करून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुढे येईल. आणि तुम्ही जर तुमच्या आगामीचा वाटतं की त्यांचं जुनं फर्निचर यादव सिनेमा आहे त्यामध्ये मी काम केलं. माझं नाही, माझ्या मुलाचं आहे, मोठ्या मुलाचं. तो फिल्म प्रोडक्शन मध्ये आहे आणि तुम्ही जर पाहिलं असेल जुनं फर्निचर तर ह्यानेही त्याच्यात भूमिका केलेली आहे. त्यामुळे तू तुझ्या कॉन्टॅक्टने तिला पुढे आण. नक्की. धन्यवाद. सागरचाही सत्कार. कमलेश कांडवलकर पुढे असेल तर स्टेजचा सत्कार झाला. कमलेश कांडवलकर. हो चालेल. सागर पैठणीचे विजेते. द्वितीय क्रमांक स्नेहा मसावे, प्रथम क्रमांक शीतल लाड. जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. सर्वांना एक सूचना आहे की कोणी न जेवता आपल्या घरी जायचं नाहीये. सर्वांसाठी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे, याची सर्व आपल्या रहिवाशांनी नोंद घ्या. पुढील विजेते आहेत तृतीय क्रमांक श्रेया मन्याल. काही कारणास्तव स्पर्धक बाहेर आहेत, त्यामुळे त्यांच्या परिवारातील सदस्य स्वीकारत आहेत. धन्यवाद. आणि प्रथम क्रमांक शीतल लाड. आमच्या कलादास वाडी मित्र परिवारातर्फे
या ठिकाणी आम्ही मान्यवरांचे आभार या ठिकाणी मानतो, त्याच्यासाठी स्वीकार करायचा आहे. अरे पोरांनी नेमकं काय केलंय? दोन्ही पैठण्या यांनी घेतल्या, बायको पण नाही याच्याकडे. त्याच्या काकीला आणि आईला मिळाले, आत्याला मिळाले. काय निवडून फिरवलं होतं काय? या दोन्ही विषयांसाठी एकदा जर जोरदार काय झालं पाहिजे. धन्यवाद विजेत्यांचे अभिनंदन. आणि आमच्या कल्याणदासवाडी मित्र परिवारातर्फे यामिताई यांचा आम्ही आभार मानत आहोत, त्याचा स्वीकार करायचा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. कल्याणदासवाडी मित्र कार्यकर्ते सगळ्यांनी वर येतात. सर्व झाले आम्ही पंचवर्ती या एकदा जोरदार पुन्हा शिवछत्रपतींचा जयघोष होऊन जाऊ द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आम्ही सगळं माहिती पण त्याला अजून एक्साइटमेंट वाढली. या ठिकाणी अजून जरी निघायला उशीर असला तरी हा विजयाचा हार घालण्याचा मान आम्ही कल्याणदासवाडीतर्फे आम्ही त्यांना देत आहोत. एकदा जोरदार टाळून जाऊया. आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की 23 तारखेला आपला भगवा फडकला पाहिजे. आणि अशाच खंबीरपणे आमच्या या कल्याणदासवाडीच्या पाठीशी उभ्या राहा हीच विनंती करतो. आणि दरवर्षी आवर्जून वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला भेट देत आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्याला विनंती करतो, सर्व मान्यवरांना विनंती करतो की एक आपल्यासाठी खास एक नृत्य आम्ही जपून ठेवलंय.